ह्या रोगाची माहिती सांगा. आपण पाठवलेल्या फोटोमध्ये केळीच्या पानावर काळ्या रंगाचे ठिपके दिसत आहेत, ज्याला सामान्यतः सिगाटोका रोग म्हणतात. हा केळीच्या पिकाला होणारा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे झाडांचे उत्पादन आणि फळांची गुणवत्ता कमी होते. सिगाटोका रोगाची काही प्रमुख लक्षणे. सुरुवातीची अवस्था, पानांवर पिवळ्या रंगाचे लहान ठिपके दिसतात. प्रौढ अवस्था, हे ठिपके मोठे होऊन अंडाकृती किंवा लांबट आकाराचे होतात आणि त्यांचा रंग गडद तपकिरी किंवा काळा होतो. या ठिपक्यांभोवती पिवळी कडा दिसते. गंभीर प्रादुर्भाव, जेव्हा रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो तेव्हा हे ठिपके एकमेकांत मिसळून संपूर्ण पान काळसर होऊन वाळू लागते. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण फोटोसिंथेसिस क्रिया बाधित होते. झाडावर होणारा परिणाम, झाडाची वाढ खुंटते आणि फळांचे घड लहान राहतात. फळांची गुणवत्ता खराब होते आणि ती लवकर पिकतात. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाय. बागेची स्वच्छता, रोगग्रस्त पाने नियमितपणे काढून जाळावीत किंवा नष्ट करावीत. जमिनीवर पडलेली पाने देखील गोळा करून नष्ट करावीत. योग्य लागवड, झाडांमध्ये योग्य अंतर ठेवावे, जेणेकरून हवा आणि सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळेल. पाण्याचा योग्य वापर करावा. खास करून पाण्याचा शिडकावा करताना पाने जास्त काळ ओली राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. रासायनिक नियंत्रण, रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने मॅन्कोझेब, कार्बेंडाझिम किंवा प्रोपिकोनाझोल सारख्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी करावी. टीप: रासायनिक फवारणी करताना कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ते तुमच्या भागातील परिस्थितीनुसार योग्य औषध आणि त्याचे प्रमाण सांगू शकतील.